ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा होणार। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जैन बांधव भडकले। जैन बोर्डिंग परिसरात जोरदार घोषणाबाजी, जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं। चूक असती तर इथे आलोच नसतो। जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे। जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम। मोहोळ यांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी। एकतर जैन मंदिर वाचवा, नाहीतर मंत्रीपद वाचवा। फडणवीसांची मोहोळांना तंबी। रवींद्र धंगेकर यांचा दावा। 1 तारखेची वाट कशासाठी, तात्काळ विषय मार्गी लावा, धंगेकर यांची मागणी। मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा, रवींद्र धंगेकर यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। 27 ऑक्टोबरपासून धरणं आंदोलनाच्या पावित्र्यात। रवींद्र धंगेकरांना निरोप गेलाय। महायुतीत मिठाचा खडा नको। दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात उद्या बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार।